ज्या युवा शेतकरी बांधवांचं मनोगत घेणार आहोत त्यांची प्रथमतः आपण ओळख करून घेऊन येईल. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? विशाल प्रकाश येतो. पांडुरंग तारक रस्ता. आपलं गाव कोणतं आहे? कोकमटा. आज आम्ही जे तुमच्या या पिकाच्या प्रात्यक्षिक प्लॉटवर आलेलो आहोत. या प्रात्यक्षिक प्लॉट संदर्भात आपणाकडून आम्हास जे काही मार्गदर्शन लागणार आहे त्या मार्गदर्शनासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या तुमच्याकडून प्रश्नोत्तर स्वरूपात घेतल्या जातील. त्या तुम्ही प्रत्यक्षरित्या द्याव्यात. या आपण ज्या ऊस पिकात उभे आहोत त्या ऊस पिकाचा जात म्हणजेच वाण कोणता आहे तो आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगू शकाल का? ही ऊसाची जात 10,001 आहे. 10,001 COV 10,001 ही वाण आहे. हो. साधारण या ऊसाची लागवड आपण कधी केलेली आहे? 20 जून 2024. 20 जून 2024 ला आपण ऊसाची लागवड केलेली आहे. या ऊस लागवडीच्या आधी आपण जे बेणं आणलेलं होतं ते घरच्या घरी तयार केलं की कुठून बाहेरून आणलेलं आहे? घरच्याच रानातलं देणं होतं. घरच्या स्वतःच्या रानातलं? स्वतःच्याच रानातलं देणं होतं. या ऊस लागवडीच्या आधी आपण जी काही मशागत केली आहे त्या मशागती संदर्भात तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करा. आपण जी रेग्युलर जी मशागत करतो तीच आपण करेली. नांगरट केलेली आहे, कल्टिवेटर मारले, रोटा मारले. रोटावेटर मारल्यानंतर आपण सरी वडील 4 फुटी सरी केलेली. आपण 4 फुटी सरी केल्यानंतर आपण शेजारच्या प्लॉटमधून आपण बेणं तोडून आणलं आपलं आणि ती लागण केलेली. 20 जून 2024 ला ती लागण केली. कशा पद्धतीत? एक डोळा, 2 डोळा? आपले साधी पद्धतीनुसार ती आपण टिपरू दाबलेला आहे. जे रेग्युलर जी लागवड जशी करते तशी आपण ती लागवड केलेली आहे. आणि अजून एक विचारायचं झालं तर आपण पट्टा पद्धत म्हणजे रेग्युलर लागवडीत किती फूट सरी पाडून लागवड केली? 4 फूट सरी पाडून. 4 फूट सरी पाडून लागवड केली. मग लागवडीच्या आधी काही खत व्यवस्थापन तुम्ही सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काही शेणखत वगैरे? काहीच टाकलं. काही खत काहीच दिलेले नाही, खत बीत काहीच नाही. फक्त कांद्याचं रान होतं, बाकी काहीच नाही. आणि पाण्याचं कसं व्यवस्थापन आहे? फ्लोने पाणी राहतं. ठिबक वगैरे काही नाही, नाही? काहीच नाही. म्हणजे कुठलंही ठिबक वगैरे नसतानाही ऊसाची शेती तुम्ही गुणवत्ता रूपक करत आहात, बरोबर? याचा फ्लोचा पाण्याचा आणि ड्रिपच्या पाण्याचा म्हणजे तुम्हाला तसा काही अनुभव वाटला नाही? बरोबर. या ऊसासाठी तुम्ही जसं की सांगितलं बेणं मी माझ्या शेतातलं वापरलंय, लागवडही मी माझ्या पद्धतीनं केली, पाण्याचंही व्यवस्थापन मी माझ्या पद्धतीनं म्हणजे फ्लोना पाणी देतो, कुठलंही ठिबक वगैरे काही नाही. एवढंही करून तुमच्या ऊसाची गुणवत्ता जी प्रत्यक्षरित्या आपण बघत आहोत त्या पद्धतीत एक सारख्या प्लॉटची सगळी पूर्ण व्हिडिओत बघू शकाल की सारखी कांद्याच्या पातीवानी ऊसाची पात आहे, बरोबर? याच ऊसासाठी आपण ज्यावेळेस लागवड केली त्या लागवडीनंतर सुरुवातीची जी मशागत असती, बाळ झापडी म्हणा किंवा खांडणी म्हणा, तर त्या बाळ झापडी आणि खांडणी संदर्भात आपण आपलं बहुमोल मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना करा. ऊसाची लागवड केल्यानंतर मी 20 ते 25 दिवसानंतर त्याला फक्त विऱ्या आणि झिंक टाकलं. विऱ्या आणि झिंक टाकल्यानंतर एक मी त्याला तणनाशक मारलं. तणनाशक मारल्यानंतर मी त्याची झापडी करायची होती 1-1.5 महिन्याच्या आसपास. तर 1.5 महिन्याच्या आसपास झापडी करायच्या अगोदर मी त्याला सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश, जे परत झिंक टाकलं परत त्याच्यात पण, आणि तुमचं ऊस स्पेशल टाकलं. ऊस स्पेशल कोणतं? सुवर्णभूमी कंपनीचं वापरलं? सुवर्णभूमीचं मी ऊस स्पेशल सुरेश भाऊ ॲग्रो तिथून आणलेलं आहे. ते मटेरियल टाकल्यानंतर मी मग झापडी केली. झापडी केल्यानंतर मग तो एक परत 2-3 पाणी भरले त्याला. 2-3 पाणी भरल्यानंतर मग 1.5-2 महिन्यानंतर तो खणणीला. त्याच्यानंतर मी बारीक 3 चाकी ट्रॅक्टरनी त्याची खणणी केली. पण खणणीच्या टायमाला पण मी त्याला तोच हात टाकला मटेरियलचा, जो की तुम्ही काय झापडीला टाकला होता. तो सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश, युरिया आणि तुमचं हे ऊस स्पेशल. ऊस स्पेशल याच्या आधी कधी वापरलेलं होतं? याच्या आधी मी वापरलंच नव्हतं कधी. काय अनुभव आला ऊस स्पेशल वापरलं? एकदम फुल चांगला रिझल्ट भेटला मला. ऊसाचा फुटवा, ऊसाची जाडी, ऊसाची वाढ. हे 5.5 महिन्याचं ऊस आहे, त्याची वाढ कमीत कमी 12-13-14 कांड्याच्या आसपास ऊस आहे. चला तर बघूयात आपण ऊसाची फुटवे, ऊसाची जाडी आणि ऊसाच्या कोंबांचं जे काही आहे त्याचं रूपांतर आपण छायांकित स्वरूपात बघूया. एकंदरीत किती फुटवे आहे ऊसाचे दाखवू शकता? शेतकऱ्यांना मोजून दाखवू शकता? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 फुटवे एका डोळ्याला आहे एका एकंदरीत. डोळ्याला आहे. आणि साधारण 5 महिन्यात किती कांड्यांवर ऊस आहे ते दाखवू शकता शेतकरी बांधवांना? दाखवू शकतो.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 12 कांड्यावर एकंदरीत किती महिने म्हटलेत तुम्ही ऊसाचे? 5.5 महिने 20 जून 2024. म्हणजे 12 कांड्यावर ऊस आहे, तर तो 10 महिन्याचा जर ऊस गेला तर तुमची किती अपेक्षा आहे ऊसाची? एकरी माझा तो 70-80 ची माझी अपेक्षा आहे 10-1 महिन्यात. बर 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 बर. आणि जाडी बघू शकता आपण, ऊसाची जाडी कशी आहे एकंदरीत? तसा विचार केला तर तुम्ही सांगितलं मी हे खत व्यवस्थापन केलं, ह्या पद्धतीनं मशागत केली, ह्या पद्धतीनं बेने लागवड केली, पण माझं एक विचारणं असं आहे की आपण जे खत आणलेलं आहे ते खत कोणाच्या दुकानातनं घेतलं होतं इथं? ओम साई ॲग्रो, ओम साई ॲग्रो सर्व्हिसेस, कोकमठाण. कोकम. काय नाव आहे त्या दुकानदार बंधूंचं? सुरेश भाऊ लोकने. सुरेश भाऊ लोकने. त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला या ऊसासाठी लाभलं का? ते कंटिन्यू 1-1.5-2 महिने झाल्यानंतर आपल्या प्लॉटवर येत होते, आपल्याला काय टाकायचं काय नाही, कसं करायचं, पाणी कधी द्यायचं, काय करायचं, ते आम्हाला त्यांचा टाइम काढून ते आम्हाला आमच्यासाठी ते इथं आम्हाला सर्व्हिस देत होते. माझा याच्यावर एवढा ऊस कधीच नव्हता. या 2 वर्षात माझे ऊस त्यांच्यापासून मी जेव्हापासून मटेरियल घेतो, औषधं घेतो, तेव्हापासून माझे ऊस सगळे चांगले आहेत. एवढं बघून तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता? या व्हिडिओच्या माध्यमातून अजून नवीन शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता? नवीन शेतकऱ्यांनी साध्या पद्धतीने दुकानदाराकडे जावा, त्याच्याकडून ते थोडं विचारावा, असे मग लागण आपली जी पद्धत आहे तिथं कमी खर्चात जास्त उत्पादन भेटणं अशा दुकानदाराकडे जाऊन आणि काही न करता ते ऊस स्पेशल हे तुम्ही त्या ऊसाला वापरावं, कारण त्याला त्या घटकाची गरज आहे. ते घटक भेटल्याशिवाय ते पीक एवढं जोमात चालत नाही. धन्यवाद. आपण